मसाला मिक्स केलाय. माझ्याकडे जाऊ. हाय, नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये. आणि आज बघा मी आले माहेरी. पप्पांची तब्येत थोडी बरी नाही, मग पप्पांना पाहण्यासाठीच आलेली. तर पप्पा आजारी आहेत म्हणल्यानंतर मग भावानं चिकन आणून ठेवलेलं. आम्ही पण येणार आहे, पप्पांना पण थोडं वेळ आणून ठेवलेलं. मग त्यांना काढले साईडला. म्हटलं आज आले तर म्हटलं थोडं पप्पांना मम्मीला पप्पा काय नाही, त्यांना काहीतरी आपल्या हातचं वेगळं म्हणून म्हटलं आज साधी चिकन बिर्याणी बनवायची, चिकन बिर्याणी आणि सुकं चिकन बनवायचं. मम्मीने चिकन जरासा बनवून ठेवला आहे, भाकरी चपाती पण मम्मीच करणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. साधं सिंपल आहे हे सुकं चिकन. बघा एकत्रच मसाला करून घेतलाय मी. टमाटा, कांदा, खोबरं, जिरं सगळं एकत्र केले. आणि ह्यांनी थोडे मसाला पण आणलाय, आणून दिलाय. बघा हे मसाला पण टाकायचा थोडा. हा बिर्याणी मसाला. हे बिर्याणीचे तांदूळ आहेत, बिर्याणी बनवायचे तर तांदूळ आहेत. मस्त तांदूळ आणायला लावले भारीतले. कारण माझ्या बहिणीला बिर्याणी राहिली तर उद्या घेऊन जायचे तिला बिर्याणी. तिच्या मालकाला खायला घालायचे, लय आवडते म्हणली. माझ्या नवऱ्याला दे म्हणून म्हणते बिर्याणी. जास्त बनव म्हणली, जास्त म्हणून बनवायचंय. तर आता ह्याचं बनवणार आहे. आणि थोडे काढले चिकनचे तुकडे बिर्याणीत टाकायसाठी. त्याला मी मसाला लावून ठेवलाय मेरीनेट होण्यासाठी. काय म्हणतात त्याला? मेरीनेट होण्यासाठी, एक जीव होण्यासाठी ठेवले. आज पोरं पण बघा इकडे आले तर रमलेच चांगली. काय बोलण्याच्या नावात काय टाकायचं राहिलं. सगळा मसाला आपण बनवण्याचा टाकून घेणार आहे. एकत्र केलाय सगळा मसाला. साधं सिंपल आहे, वेगवेगळं टाकायची काही गरज नाही. सुकं चिकन बनवायचं म्हणलं की कांदा कापा, तो वेगळा भाजा, टमाटर टाका, तो वेगळा भाजा, जिरं टाका, मग परत वरनं काय काय टाका. मी तर काहीच केलं नाही. मी काय केलंय, कांदा टमाटा सगळा मसाला एकत्र मिक्सर मध्ये वाटून बारीक केलं. झटपट होत आहे आपलं मस्त वेगळी. एवढ्या सगळ्या चिकनचं सुकं बनवणार आहे. आपण इथनं माग लग्नाच्या अगोदर मम्मीच्याच रोज जेवण खायचो. आता आल्याला पण मम्मीनं बनवून दिलेले, गरम गरम भाकरी बनवून दिलेली. भावानं चिकन आणले ते मम्मीनं बनवून ठेवलेलं, मग ते खाल्लं. आता म्हणलं चला मम्मीला पण म्हटलं आपल्या हातचं, म्हणलं नवीन पद्धतीचं काहीतरी शिकलं. नवीन पद्धत काय सगळीच बनवते ती, पण काहीतरी मम्मी कधी नाही बनवत असं काय. मम्मीचं एकदम झणझणीत असं असतं. मम्मी अशी सुकं बनवते पण झणझणीत असतं. हे बघा सगळा मसाला मी एकत्र केलेला आहे. तो मस्तपैकी आता फ्राय करायचा, भाजायचा. आणि नंतर त्यातून थोडा थोडा मसाला टाकायचा आहे भाजल्यानंतर सगळं. हे मसाला टाकणार आहे बघा. नाही हे नाही, कुठे गेला तो मसाला? हा चिकन मसाला टाकायचा. म्हणजे पुढे चिकन मसाला टाकल्यानंतर आलं पेस्ट थोडी टाकायची. आलं पेस्ट टाकून बिर्याणीमध्ये टाकायला थोडी टाकायचं. आणि सगळं भाजल्यानंतर मग चटणी टाकायची, कारण त्याला कट चांगला येतो. मसाला भाजल्यानं चटणी टाकली ना कट छान येतो चिकन. तर मी आज माहेर आले ना, म्हटलं आज एक ब्लॉग बनवायचा मोठा. म्हटलं मस्त आपण साधी सिंपल बिर्याणी आणि सुकं चिकन आणि रस्सा मम्मी बनवूनच ठेवल्या. बघा एवढा रस्सा बनवून ठेवला मम्मी. आता तुम्ही म्हणताला इथं पप्पा आजारी बघायला गेले आणि एवढं मेनू बनवत बसल्या, पण पप्पासाठीच बनवायला लागले मी. कारण पप्पांना सुद्धा अंडी, चिकन, मटन असं एनर्जी फूड पावसा पाण्यात द्यायला सांगितलं डॉक्टरांनी. त्यामुळे असं बनवायला लागले मस्त. बघा काय गॅस भाजी काय भाजत नाही. थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये हा मसाला टाकूया. सुहाना मसाला आहे, थोडा टाकून घेऊया. हे चिकन आहे नुकतं मिठात घेतलेलं, थोडंसं पाणी टाकलेलं करून छोटा गलास नुकतं मिठात वापरून घेतलं.
मी तिथं पण बनवत असते पण कधी ब्लॉग नाही बनवला कारण लय गडबड होत्या तिथं. 5 पोरं आहेत माझ्या जावची 3 माझी 2 त्यांच्या पोरांच्या गडबडीत नाही व्हिडिओ बनवायचं म्हणलं याद लागायची 12 म्हणून आपलं रोज साधं व्हिडिओ बनवून टाकते तरी पण पोरांचं बसलं तरी. तू काय सारखं ती जावत बसल्या मी काय बोलते ती पण जावत तुला. पोरं बघा माझी कशी बोलून झाले ती बाहेर पोरं जाऊ. तिच्या भांड्याचं काय सांगितलं? कोणाच्या भांड्याचं काय सांगितलं? बिघडलं नाही बारीक काय म्हटलं? आता चटणी टाकल्या हे बघा मस्त झालंय. सगळं वाटण घेतलेलं मी त्यात टमाटा कांदा एकत्र मिक्स केलेला कारण वेगवेगळ्या टाकायची काहीच गरज नाही. आपण हा चिकनला वापरतो हा मसाला घातलेला ना. इतकं मस्त दिसतंय छान दिसतंय. आता बनवूया बिर्याणी दाखवतो तुम्हाला. बिर्याणी पण एकदम साधी सिंपल बनवणार आहे. बिर्याणी सामान ठेवलंय काढून त्यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे. हे चिकन ठेवलंय मॅरिनेट करायला. थोडीशी चटणी काढली कारण झणझणीत बिर्याणी मस्त वाटते मला पण आवडते. टमॅटो कापला कांदा पण थोडाच घेतलाय. हे तांदूळ ठेवले तांदूळ धुवून घ्यायच्यानंतर टाकायचं. यातच बनवणार आहे नाही यात बनवणार आहे जास्त बनवणार आहे. तर चला या आमच्यात सुकं चिकन खायला बिर्याणी सुकं चिकन खायला. तर बघा फायनल आपलं सुकं चिकन बनवून तयार झालंय. आमचे कॅमेरामॅन थोडे बाहेर गेले त्यामुळं. तर हे बघा मस्त तुकडं टाकलेत मसाल्यामध्ये कराय कारण बिर्याणीमध्ये नंतर तुम्हाला हे होणार नाही तर ते कारण बिर्याणी खाताना खूप छान लागतं. असं मसाल्यामध्ये फ्राय केलं ना चिकन तो छोटं काप केलं तर. आणि ह्यात काय घातलेलं नाही मी फक्त कांदा टमॅटो टाकलाय टमॅटोचं पाणी होऊन दिलंय आणि बिर्याणी मसाला टाकलाय. दुसरं काय खडा मसाला वगैरे काही मी वापरलेलं नाही कारण पप्पांना पण खायचं आहे त्यामुळे थोडी पप्पांची पण काळजी घेतल्या मम्मीची पण काळजी घेतल्या मम्मीला पण नाही जास्त होत. तर बघा तेवढंच बनवलंय थोडं फक्त टमॅटोचं पाणी थोडंसं नॉर्मलचं तेल टाकून बनवलं. तर असं करत जा कारण बिर्याणीमध्ये खाताना असं छान लागतात हे तुकडं चटपटीत लागतात एकदम मस्त लागतात. हे तांदूळ आहेत धुवून घेऊन टाकायचं. पाणी ठेवले बिर्याणीसाठी गरम करायला गरम पाणी ओतायचं यामध्ये त्यामुळे कसं होतं बिर्याणी पण पटकन शिजून मध्ये 10 ते 15 मिनिटं शिजून होतं बिर्याणी. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नक्की चॅनेलला विसरू नका. आणि हे बघा